नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीमध्ये जे आता विंडो ओपन झालेली आहे, तुम्हाला प्राधान्यक्रम सिलेक्ट करायचा आहे. टोटल तुम्हाला 15 प्राधान्यक्रम सिलेक्ट करायचे आहे आणि टोटल 3 फेऱ्या होणार आहेत. या 3 फेऱ्यामध्ये तुम्हाला कसा प्राधान्यक्रम सिलेक्ट करायचा आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मी प्रोव्हाइड करेल. आणि तुम्हाला जे फॉर्म तुम्ही भरताना जो तुम्हाला अडचणी येत आहेत, जसे की तुम्हाला EMD अमाऊंट किती भरायची आहे, परत ही EMD अमाऊंट भरल्यानंतर तुम्हाला रिफंड केव्हा मिळणार आहेत, म्हणजे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती केव्हा मिळणार आहेत. परत हे 3 फेऱ्यामध्ये जर घर तुम्हाला जर नाही लागलं तर तुम्हाला नंतरची प्रोसेस काय असणार आहे, ही लॉटरी प्रक्रिया कशी असेल आणि तुम्हाला पेमेंट चार्जेस कसे आहे, याची आपण आता हे जे काही प्रश्न भेडसावत आहेत त्याची पूर्ण माहिती आपण आता क्रमाक्रमाने बघणार आहोत. बघा साईडला, जेव्हा आपण जेव्हा आपला मोबाईल नंबर रजिस्टर करून जेव्हा आपण बुक माय होममध्ये जेव्हा आपले 15 प्राधान्यक्रम निवडतो, त्या 15 प्राधान्यक्रमामध्ये बघा ही विंडो तुम्हाला आता 25 जानेवारीपर्यंत तुम्हाला ही खुली राहील. म्हणजे तुम्हाला 25 जानेवारीपर्यंत तुम्हाला हे प्राधान्यक्रम निवडायचे आहे. ज्या ग्राहकांनी रजिस्टर केले त्यांच्या पसंती निवडण्यासाठी सूचित केले जाईल. ग्राहक एकूण 15 पसंती निवडू शकतो. त्या 15 पसंतीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. बघा, फॉर्म भरताना साईडला बघा तुम्हाला 3 राऊंड सांगण्यात आलेले आहे. प्रत्येक फेरीमध्ये 3 म्हणजे एक व्यक्ती 3 फेऱ्यामध्ये भाग घेऊ शकतो. कमीत कमी 1, जास्तीत जास्त 5. म्हणजे पहिल्या फेरीमध्ये 1 पसंतीक्रम निवडू शकतो आणि जर तुम्हाला निवडायचे असेल तर तुम्ही 5 पसंतीक्रम निवडू शकता. ओके. याच्यामध्ये तुम्हाला बघा, पसंतीक्रम दिल्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 75,000 रुपये प्लस GST आणि जे LIG टाईपसाठी जे सांगण्यात आलेले आहे 1 BHK सदनिकासाठी 1,50,000 म्हणजे 1.5 लाख रुपये आणि जे 2 BHK साठी सांगण्यात आलेले आहे ते 2 लाख रुपये असे तुम्हाला शुल्क तिथे भरायचे आहे. बुकिंगची रकमेची विंडो बंद झाल्यानंतर पात्र ग्राहकांची मसुदा यादी प्रसिद्ध केल्या जाईल. बघा, तुम्ही एकदा फॉर्म भरल्यानंतर EMD अमाऊंट जमा केल्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर जी यादी आहे, ज्यांनी अमाऊंट भरलेलं आहे, ज्यांनी फॉर्म व्यवस्थित सक्सेसफुल झालेला आहे, त्याची विंडो तुम्हाला बघा बंद झाल्यानंतर त्यांची 7 दिवसाच्या नंतर एक प्रसिद्ध यादी तयार केली जाईल. बघा, तुम्हाला हे पूर्ण माहिती या बुकलेटवरती सांगण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा, हरकतीचे निराकरण हे हरकती नोंदवण्याच्या तारखेनंतर 7 दिवसात केले जाईल. समजा काही फॉर्म भरताना जर काही प्रॉब्लेम आला, काही चुकी झाली, तर ते यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत तुम्हाला हरकती तिथे सादर कराव्या लागतील. सर्व हरकतीचे निराकरण केल्यानंतर 5 दिवसांनी पात्र ग्राहकांची अंतिम यादी प्रसिद्ध केल्या जाईल. बघा, त्यानंतर 5 दिवसांनी जी फायनल लिस्ट आहे, फायनल ड्राफ्ट तो तयार केला जाईल. सोडतीच्या तारखांनंतर जाहीर झालेल्या सोडतीची अंमलबजावणी झाल्यानंतर यशस्वी अर्जदारांची यादी कामकाजाच्या 7 ते 10 दिवसाच्या आत सिडकोच्या संकेतस्थळावरती प्रदर्शित केल्या जाईल. म्हणजे ज्या साईडवरून तुम्ही बुक माय होममध्ये जे घरं निवडसाल, सिडको माय होम या साईडवरती जे प्रसिद्ध यादी केल्या जाईल आणि त्यानंतर यशस्वी विजेत्यांना इरादापत्र लेटर ऑफ इंटेंट जारी केल्या जाईल. इरादापत्र काय असते याची पण माहिती तुम्हाला नंतर थोड्या वेळाने सांगणार आहे. हा जे पूर्ण पेज वाचून झाल्यानंतर अर्जदार सोडतीच्या 3 फेऱ्यामध्ये अपयशी झाल्यास, बघा तुम्ही 3 फेऱ्यामध्ये जर अपयशी झाले तर सिडको उपलब्ध असलेल्या घरांनुसार त्यांना रँडम पद्धतीने एक सदनिका देतील. एक सदनिका म्हणजे समजा तुम्हाला 3 फेऱ्यामध्ये जर तुम्हाला घर लागलं नाही तर तुम्हाला एक रँडमली सिडकोद्वारे एक घर दिलं जाईल आणि अशा घरांच्या जर वाटप परिस्थितीमध्ये अर्जदारांच्या सदनिकाला आपली संमती सादर करणे गरजेचं आहे. समजा तुम्हाला सिडकोने एक रँडम पद्धतीने घर दिलं तर तुम्हाला ते जर हवं असेल तर ते तुम्हाला 15 दिवसांसाठी सिडकोद्वारे वेळ दिला जाईल आणि नंतर जर तुम्ही 15 दिवसामध्ये जर ते घर म्हणजे ॲक्सेप्ट केले नाही तर ते बाय डिफॉल्ट सिस्टम थ्रू ते वाटप रद्द केलं जाईल. म्हणजे त्यानंतर तुम्हाला बुकिंग रक्कम परत मिळेल. लॉटरी प्रक्रियेत अपयशी ठरलेल्या ग्राहकांनी बुकिंगची रक्कम 30 दिवसाच्या आत परत केल्या जाईल. बघा, इरादापत्रात दिलेल्या वेळापत्रकानुसार पूर्वीच बुकिंग रक्कम भरण्यासाठी सूचित केले जाईल. विजेत्यांसाठी कागदपत्रे पडताळणीची घोषणा केली जाईल आणि यशस्वीपणे पडताळणी झालेल्या ग्राहकांना नोंदणी पोर्टेबल देयकाच्या वेळापत्रानुसार वाटपपत्र केले जाईल. बघा, सर्व हप्ते यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर करारपत्र पूर्ण केले जाईल. करार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घरांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल. हस्तांतरणाच्या दिवशी घर मालकांना त्यांच्या घराची चावी सुपूर्द केल्या जाईल. यामध्ये बघा, सर्वप्रथम मी सांगतो की लेटर ऑफ इंटेंट इरादापत्र म्हणजे काय.
समजा तुम्ही सिडकोमध्ये तुम्हाला घर लागलं, तर तुम्हाला एक रँडमली एक लेटर येते. बघा, आम्ही सिडकोच्या घरामध्ये राहतो आणि आम्हाला माहिती आहे की इरादापत्र काय असते. कारण त्याच्यामध्ये काय दिलेलं असते, एक सिडकोचं लेटर असते. सिडकोच्या लेटरमध्ये ते तुम्ही कोणतं घर लागलेलं आहे आणि त्याची बुकिंग अमाउंट किती आहे, तुमचं नाव, तुमचं ॲड्रेस असं इरादापत्रामध्ये येते. ते म्हणजे जस्ट तुम्हाला किंवा तुम्हाला सिडको लॉटरीमध्ये घर लागलं म्हणून. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला जी बुकिंग अमाउंट आहे, जे बुकिंग अमाउंट जे तुम्ही भरसाल, ई-एम-डी अमाउंट. बघा, काहींचा असा प्रश्न आलेला आहे, की सर हे बुकिंग अमाउंट भरताना जी-एस-टी चार्जेस किती लागेल? तर बघा, सर्वप्रथम जेव्हा तुम्ही बुकिंग अमाउंटचं जे पेज जाते, बघा साईडला, बुकिंग अमाउंटचं जे पेज गेल्यानंतर तुम्ही जे सर्वात खाली जी लोनची प्रक्रिया आहे, ती लोनची प्रक्रिया तुम्ही करू नका. कारण की कसं आहे, लोनची प्रक्रिया झाल्यानंतर ते सिडकोकडे जाईल आणि त्याच्यानंतर मग लोनची प्रक्रिया होईल, असं माझं मत आहे. कारण की लोन तुम्हाला तिथून मिळणार नाही पोर्टलवरून. सर्वप्रथम तुम्हाला जर ती ई-एम-डी अमाउंट भरायची आहे ₹75,000, तर ते तुम्ही ई-डब्ल्यू-एससाठी भरा आणि एल-आय-जीसाठी ₹1,50,000, 2 BHKसाठी ₹2,00,000. तर हे तुम्हाला बघा साईडला जे ऑप्शन दिलेले आहेत, एन-ई-एफ-टीचा ऑप्शन दिला आहे, इंटरनेट बँकिंग, नेट बँकिंग, UPI आयडी, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड. तर सर्वात कमी चार्जेस असलेले तुम्हाला मी सांगतो एन-ई-एफ-टीच करा. कारण एन-ई-एफ-टी तुम्ही करसाल तिथे तुम्ही ते एन-ई-एफ-टीला सिलेक्ट करसाल तर बाय डिफॉल्ट एक चलन जनरेट होतं आणि ते चलन जनरेट जाऊन तुम्हाला बँकेमध्ये सबमिट करावा लागतो आणि बँकेमध्ये सबमिट केल्यानंतर ते आता जर तुम्ही केलं तर ते 24 तासाच्या आत, म्हणजे सकाळी जर गेले तुम्ही तर संध्याकाळपर्यंत ते चलन जनरेट होतं आणि तुमचं पेमेंट सिडकोला पोहोचून जातो. याच्यामध्ये खूप कमी चार्जेस असतात. त्यामुळे माझ्या मते तरी नेट बँकिंग, ज्यांना इंटरनेट बँकिंग, नेट बँकिंग म्हणजे ज्यांना येत असेल ते करू शकता. पण त्यांना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचे एक्स्ट्रा चार्जेस पे करावे लागतात आणि एन-ई-एफ-टीमध्ये जास्तीत जास्त ₹20 ते ₹25 माझ्या मते. कारण की आम्ही पण जे चलन जनरेट करून पेमेंट केलेलं आहे, आमच्या वेळेस ₹20 ते ₹25 चार्ज लागलेला आहे. तर एन-ई-एफ-टीचा जास्त चार्ज नसतो. त्यामुळे तुम्ही ते एन-ई-एफ-टीच करा. तर हां, ई-एम-डी अमाउंटचं तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की ई-एम-डी अमाउंट ज्यांनी भरलेली आहे त्यांना तिन्ही फेऱ्यामध्ये जर तुम्हाला भाग जर म्हणजे तुमचं जर लॉटरीमध्ये घर लागलं नाही, तर तुम्हाला ते तिथून 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती, म्हणजे जे तुम्ही फॉर्म भरताना जे अकाउंट डिटेल द्याल त्याच अकाउंटवरती तुम्हाला ते रिफंड येत असते. अशी हे ई-एम-डी अमाउंट असते आणि तुम्हाला जे तिन्ही फेऱ्यामध्ये घर लागलं नाही, तर ते तुम्हाला मग ते ऐच्छिक रँडमली पद्धतीने तुम्हाला ते घर देतात. असे हे सिडको लॉटरीचं हे नियोजन आहे. 25 तारीख शेवटची तारीख सांगण्यात आलेली आहे. बुकिंग अमाउंट तुम्हाला तिथेच तुम्हाला भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला फायनलाईज तुमचं जे लॉटरीमध्ये जे पूर्ण रजिस्ट्रेशन आहे ते पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला घर लागेल. असं हे सिडको लॉटरीची माहिती तुम्हाला सांगण्यात आलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.